तर मग विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे गणित या विषयामध्ये स्क्वेअर रूट पाहतोय आणि त्यामध्ये वर्गमुळाची संकल्पना आहे. आपण या ठिकाणी अ, काय केलेले आहे, काल पाहिलेले आहे. वर्गमूळ म्हणजे काय असतं थोडक्यात? आपल्या सर्वांना माहिती आहे. वर्गमूळ म्हणजे जी वर्गसंख्या असते, ती वर्गसंख्या तयार होण्यासाठी कोणत्यातरी अंकाला स्वतःला 2 वेळेस गुणावं लागलेलं आहे. मग ज्या अंकाला डबल स्वतःला गुणावं लागलेला आहे, तो अंक म्हणजे वर्गमूळ असतो. मग या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण काल दिलेलं होतं ते म्हणजे पायचं. बघा 5 गुणिले 5 तर आलेलं आहे इथं 25 म्हणजे इथं आपण पाहिलेलं आहे. आता या 5 ला स्वतःला 2 वेळेस गुणावं लागलं, तेव्हा ही वर्गसंख्या तयार झालेली आहे. मग ही वर्गसंख्या तयार होण्यासाठी ज्याला गुणावं लागलं आहे, तो अंक म्हणजे तो थोडक्यात वर्गमूळ असतो. म्हणजे इथं हा 5 काय झाला? वर्गमूळ झाला कोणाचा? त्या 25चा 25. ठीक आहे. तसाच आता मग वर्गमूळ जे असतं, ते वर्गमुळाचं चिन्ह मी तुम्हाला काल या ठिकाणी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने. म्हणजे इथं काही काही-काही वेळेला इथं 2 लिहिलेलं असतं. म्हणजे हे 2 नाही लिहिलं तरी चालतं. कधी-कधी मग घनमूळ असेल तर 3 लिहिलेलं असतं. पण चिन्ह हेच राहतं मुळाचं. म्हणून इंग्लिशमध्ये त्याला अंडर रूट म्हणतात. मग इथं रूट म्हणजे मूळ जे आहे ते थोडक्यात आपल्याला म्हणता येतं. त्यामध्ये मग आपण आता पाहिलेलं आहे. आता पुढे जाऊया. त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला लक्षात येतंय, की काय आहे, कन्सेप्ट काय आहे, ते आपण वर्गमुळाचं चिन्ह कालच्या तासात पाहिलेलं आहे. वर्गमूळ आणि वर्ग यातला फरक देखील काल पाहिला आहे. वर्गमूळ म्हणजे काय असतं थोडक्यात ती संख्या आणि वर्ग म्हणजे काय असतं थोडक्यात गुणाकार झाल्यानंतर जी संख्या तयार झालेली असते ती वर्गसंख्या असते. आता आपण वर्गसंख्या बनवण्यासाठी काही ट्रिक्स या ठिकाणी काल सांगितल्या होत्या किंवा सुरुवात केली होती. तर आजच्या भागात आता आपण त्यांच्या ट्रिक्स पाहून घेऊयात, की नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी बघूयात. आता सगळ्यात पहिलं मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं, की आपण कमीत कमी काय करायला पाहिजे होतं, की जे आपल्याला सांगता येतं, जे संख्या आहेत, वर्गसंख्या, त्या वर्गसंख्या आपल्याला अगोदर माहिती पाहिजे होत्या आणि पाहिजेत. प्रत्येकानं ते कमीत कमी कुठपर्यंत वर्गसंख्या माहिती पाहिजेत आपल्याला 900 पर्यंत. तर त्या 900 पर्यंत जर एक संख्या माहीत झाल्या, तर आपल्याला लगेच कळतं समजा थोडक्यात, की आपल्याला 30 पर्यंत वर्ग पाठ झालेले आहेत. पण तिथून पुढचे अंक जे असतात कधी-कधी मोठे असतात. त्यांचे म्हणजे 900 पेक्षा पुढे जाताना म्हणजे 1000 च्या पुढे संख्या गेल्या 4 अंकाच्या, तर त्यावेळेला कसं करायचं? ही देखील ट्रिक आपण या ठिकाणी आता आज पाहूया. तर आपण सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, की हा चार्ट एक टाकला होता तुम्हाला मी. शेवटचा अंक आणि वर्गमुळाचा शेवटचा अंक, म्हणजे वर्गाचा शेवटचा अंक, जी काही संख्या आपल्याला दिली, त्याचा शेवटचा अंक आणि तो पाहायचा. त्याच्यावरून ठरवायचं, की वर्गमुळाचा शेवटचा अंक काय येऊ शकतो. समजा बघा 81 वर्गसंख्या आहे. त्याचा जर अंक हा 1 असेल म्हणजे 1 असेल, तर वर्गमूळ जे आहे एकतर ते 1 असेल किंवा 9 असेल. हे लक्षात घ्यायचं आहे. समजा एक एक्झाम्पल आपण पाहिलं 121. याचं बघा युनिट प्लेसला 1 आहे म्हणजे याचा स्क्वेअर रूट किती आहे? 11. इथे 1 आहे म्हणजे याचा स्क्वेअर रूट किती असेल? 9 असेल. म्हणजे एकतर 9 येईल किंवा मग 1 येईल. हे लक्षात घ्यायचं. तसं मग जर 4 असेल एकक स्थानला दिलेल्या अंकाला,
तर मग वर्गमुळात 2 असेल वर्गमुळाची जी संख्या असेल, ती 2 किंवा 8 असेल. 5 असेल तर 5च असेल. शेवटचा अंक जर 6 असेल, तर मग तो वर्गमूळ हे एकतर 4 अंकानं एंड होईल किंवा 6 अंकानं एंड होईल. 9 असेल म्हणजे 9 6. तर ते 3 असेल किंवा 7 असेल आणि 0 असल्यावर 0च असेल. हे पक्कं लक्षात ठेवायचं. हे चार्ट लक्षात आला, की सोपं जाणार. तर मग आता आपण ॲक्चुअल ट्रिकला सुरुवात करत आहोत. आता 3 अंकांच्या संख्यांचं कसा करायचा एकदा बघूयात आणि नंतर 4 अंकाकडे जाऊ. बघा 3 अंक ज्यावेळेला असतात, आता इथं अंक दिलेला आहे आपल्याला वर्गमुळात 729 म्हणजे आता काय करायचं? तर पहिल्या लक्षात घ्या आता अगोदर काय करायचं, की 2 अंक जे आहेत म्हणजे हे 2 आणि हे 1 अशी यांची फोड करायची. म्हणजे इथं फोड करताना पाहायला मिळाले आहे. एक 7 आहे आणि एक 29 ची फोड झाली. आता मग इथं काय करणार तुम्ही? इकडचे या 7चं म्हणजे 7 कडे डोकं लावायचं. बघा 29च्या नंतर सोडू. आता 29 वरून आपल्याला फक्त इथं बघा एक गोष्ट कळालेली आहे. शेवटचा अंक कोणता आहे? 9 आहे. हे आपल्याला माहिती आहे. मग 9 शेवटचा अंक असेल, तर लक्षात घ्या 9 जर शेवटचा अंक असेल, तर वर्गमुळाची संख्या किती असू शकते? पटकन सांगा. नाही विसरले का? हां? 1, 1, 8 8 कसा असेल? 8चा वर्ग बघा बरं. हां, 1, 1 1 हां, बघा आता. एक तर किती असेल? आता पाहिलं तुम्ही. मी सांगितले चार्ट वाचलाय तुम्ही. लक्षात घ्यायचं आहे. 1, हां, 1 बघा आता. जर समजा आता मी म्हटलं 1 नसतो लक्षात घ्या. एक तर किती असेल तो? तो 3 असेल किंवा मग तो 7 असेल. हे दोन्हीपैकी एक असणार. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे शेवटचा आता येणारी जी संख्या असेल आपली, वर्गमूळ जे निघणार आहे, एकतर ते 7 असेल एंडला किंवा 3 असेल. तेवढं डोक्यात ठेवायचे या 29 वरून आपल्याला समजून घ्यायचंय. चला, मग आता इथून सुरुवात करायची 7 पासून. मग याच्या जवळची वर्गसंख्या शोधायची. आता याची जवळचा लक्षात घ्या. याची आपल्याला सरळ-सरळ गोष्ट आहे ती. जवळची वर्गसंख्या कोणती आहे याच्या? ती किती असेल? बघा लक्षात घ्या 7च्या पुढची जर गेलो, तर ती 9 आहे. पण 9 पुढे जाते. म्हणजे ती येणार नाही. मग याच्या अगोदरची संख्या 9च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? ती 4 आहे. मग 4चा स्क्वेअर रूट किती असतो? 2 असतो. मग आता 2, लक्षात घ्या. आता आपल्याला एक गोष्ट समजलेली आहे, की युनिट प्लेसला नंबर 2 येणार आहे. मग इथला आता पुढचा नंबर 3 येईल का 7 येईल? हे मात्र आपल्याला काय करायचं असतं? काढायचं असतं. कसं तयार करावं लागेल ते आपल्याला तर हे लक्षात घ्यायचं आहे. तर मग आता एकदा काय करून बघायचं? बघा 23 आता याचा स्क्वेअर रूट बघायचा आणि एकदा 27चा बघायचा. म्हणजे यांचा आता स्क्वेअर करायचा आहे आपल्याला या दोन्हीपैकी. मग मी तुम्हाला ट्रिक दिलेली होती. काय ट्रिक दिलेली आहे स्क्वेअर बनवायची? या जर 3 चा स्क्वेअर असता तर 9 आणि या दोघांचा गुणाकार 2 3 जा 6, 6 2 जा 12, 2 आणि मग त्यानंतर पुढे 1 कॅरी 2 चा स्क्वेअर किती येईल 4 आणि हा 1 5 म्हणजे हा किती झाला? 529 झाला. पण हा इथं आपण दिलेला अंक कोणता आहे 729 हे येणार नाही. म्हणजे 27 येणार आहे 100%. आता समजलं का? yes, no, इतकं इतकं एवढं ईझी नाही. लक्षात घ्या तुम्ही आता जे म्हणताय हे पहिल्या वेळेस लगेच समजणार नाही मला माहिती आहे. फक्त एकदा आता ट्रिक समजून घेऊयात आणखी एकदा. पुढचं एकदा दिलं ना, मग तुमच्या लक्षात येईल आणखी. ठीक आहे. बघूयात आता आणखी एक. आता 3 अंकाचाच एकदा एक घेऊन बघू आणि मग तुमच्या लक्षात येईल. बरोबर का नाही? हां. तर मग आपल्याला पुढे सांगता येईल आता, की या ठिकाणी आपण काय करूयात आता? बघा 3 अंकाचा घेऊयात दुसरा. इथे या ठिकाणी मांडूयात.
3 अंकाचा घेऊया. बघा, या ठिकाणी आपण आता मांडूयात एक 841 याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा. माहीत नाही आपल्याला याचं स्क्वेअर रूट किती येतं. ठीक आहे. मग काय करा, यांचे गट बनवायचे. हा आणि हा. म्हणजे एक 8 घ्या आणि एक 41 घ्या. आता 1 आहे, ज्याचा स्क्वेअर रूट सॉरी बघा आता ज्या दिलेल्या संख्येचा युनिट प्लेसला जर 1 असेल, तर वर्गमुळामध्ये किती येऊ शकतं? एक तर 1 येईल किंवा मग 9 येईल. आता येणारी संख्या तर आपल्याला कळाली. एक तर ती 1 असेल किंवा 9 असेल. आता मग काम ह्याचं झालं. आता इकडच्याचं बघा. आता 8चं बघूया. मग 8च्या जवळची स्क्वेअर रूट कोणती संख्या आहे, जिचे 8 पेक्षा ती छोटी पाहिजे, मोठी नाही. 4. 8च्या पुढची स्क्वेअर रूट आहे स्क्वेअर आहे 9 पण ती मोठी होणार आहे. नाही चालत. मग छोटी कोणती आहे? 4 आहे. मग तिचा स्क्वेअर रूट किती आहे? तिचा स्क्वेअर रूट किती असेल? 2. चला मग 2 घेऊयात आणि 1 घेऊयात आणि इकडे 2 घेऊ आणि हा 9 घेऊ. ठीक आहे. मग आता आपल्याला 21 चा स्क्वेअर बघूयात किती येतं. आता पहिल्याचा काढायचा आपल्याला. आपल्याला माहिती आहे आपण मी ट्रिक दिलेल्या आहेत तुम्हाला ट्रिक. की 2 अंकी संख्यांचा कसा वर्ग बनवायचा ते. बरोबर का नाही? मग आता आपल्याला 21 चा स्क्वेअर बनवायचा आहे. मग कसं बनवणार? बघा इथं या ठिकाणी 1 चा स्क्वेअर किती येतो? 1. ठीक आहे. मग पुढे सांगा मला 21 चा स्क्वेअर किती येतोय? तर पटकन मग. हे जर तुम्ही 30 पर्यंत पाठ केली असती तर लगेच आलं असतं. पण केली नाहीत तुम्ही. मग पटकन सांगा. मी तोंडी सांगेल. 124. किती सांगा पटकन? मी इरेज करतो याला हां. हां, 400 144. नाही, नाही, नाही. तो 12 चा आहे. आपण इथं मी 21 चा विचारतोय तुम्हाला. तर लक्षात घ्या 21 चा स्क्वेअर असतो तो आहे 441. आता मग आपल्याला काय करायचं मग इथं 21 चा स्क्वेअर आपल्याला 441 आहे. मग आपल्याला 29 चा मग इथं आपले ॲन्सर याला मॅच होतंय का? 441 ला नाही. म्हणजे आपला हा स्क्वेअर रूट आहे 400 841 चा तो म्हणजे 29. समजलं का आता? ते एकदा समजलं ना, खूप सोपं जातंय. पण समजेपर्यंत जरा थोडंसं अवघड जातं. आता आणखी पुढची ट्रिक पाहूया. आता एकदा 3 अंकाची पाहिली 2 आणि 1 असा गट बनवायचा. म्हणजे म्हणजे शतक स्थानचा अंक एकटा घ्यायचा, दशक आणि शतक स्थान एकक स्थानचे अंक वेगळे-वेगळे करायचे. पण 4 अंकाचे एकदा बघूया. सेम तशाच पद्धतीने. 1521. आता यांचे काय करू गट बनवायचे. इकडे 2, इकडे 2. एक घ्या 15, एक घ्या 21. ठीक आहे. आता मग काय करा, या ठिकाणी बघा 20 आता आपल्याला माहिती आहे युनिट प्लेसचा नंबर किती आहे 1. युनिट प्लेसचा नंबर 1 असेल तर एकतर त्याचा वर्गमूळ येणार 1 किंवा 1 9. 1 किंवा 9 येणार. हे तर आपल्याला आता पक्कं झालेलं आहे. मग आता इकडचा अंक कोणता आहे? हा 15 आहे. मग 15च्या जवळचा परंतु छोटा म्हणजे त्याचा आपल्याला वर्गसंख्या शोधायची आहे. आता 15च्या जवळ 16 आहे, पण ती कशी आहे? मोठी आहे, नाही चालत. मग त्याच्यापेक्षा छोटी वर्गसंख्या कोणती आहे? ती आहे 9 आणि 9चा स्क्वेअर काय आहे? स्क्वेअर रूट काय आहे? 3. मग आता एकदा 3 घ्या आणि 3 घ्या. आता 3 चा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा आहे. मग बघा 31 मग कसा काढणार? 1 चा स्क्वेअर 1, 3 चा 3, 3 चा 6 आणि 3 चा स्क्वेअर काय? 9 म्हणजे आता आला किती? 961 मॅच होतोय का इथे? नाही होत. म्हणजे हा येणार नाही, उत्तर येणार आहे हे 39. समजलं का आता?
हां. काढायचं आपल्याला बघा, म्हणजे गट बनवायचे, प्रोसेस समजून घ्या एकदा. गट बनवायचे आणि गट बनवून पुन्हा एकदा आलेल्या 2 संख्या मांडायच्यात आणि त्याच्यावर ह्या दोघांची जे सुरुवातीचा अंक असेल त्याच्या जवळचा काय करायचा आहे, थोडक्यात एक वर्गसंख्या शोधायची आहे, छोटी असलेली आणि वर्गसंख्या घेऊन ती संख्या इथे मांडायची आहे, हे 2 अंकाच्या अलीकडे आणि मग पहिल्याचा वर्गमूळ करून वर्ग करून बघायचा. पहिला आला तर ठीक, नाही आला तर दुसरा 100% असणार. ठीक आहे? अजून एक एक्झाम्पल पाहूया. या पायऱ्या मी तुम्हाला टाकतो, म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी काय स्टेप्स आहेत तर. चला, आपला संख्या दिलेली आहे आता 4489. याचा आपल्याला स्क्वेअर बनवायचा आहे. आता स्क्वेअर बनवणं खूप सोपं झालेलं आहे. बघा कसं याच्यात गट बनवायचे आहेत. एक 44, एक 89. शेवटचा अंक आहे 9. 9 ज्याचा असेल त्याचा स्क्वेअर रूट एक तर 3 असेल किंवा दुसरा असेल पटकन सांगा. 7. 7. व्हेरी गुड. 9. 9 नसतो. लक्षात घ्या. ज्याचा बघा स्क्वेअर नंबरला जर 9 असेल शेवटचा अंक तर स्क्वेअर रूटमध्ये 3 किंवा 7 येईल. आता मग ही संख्या कोणती आहे बघा 44 याच्या जवळची आपल्याला वर्गसंख्या शोधायची आहे. ती आहे 36 आणि 36 चा वर्ग आहे 6. मग एक तर आता ही 6 इथं 6 वर 3 घ्या आणि 6 वर 7 लावा. आता मग पहिल्याचा वर्ग करून बघा. आता याचा वर्ग करून बघायचा म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 आणि मग 6 3 जा 18. 18 इंटू 2 म्हणजे 18 ची दुप्पट करायची 36. बघा 36 आणि मग हातचा 3 येणार. 6 चा स्क्वेअर येईल 36 आणि हे 3 39 म्हणजे किती झाला तो 3969 मॅच होतोय का? नाही होत. म्हणजे हा येणार नाही, येणार मग हा. चला 67 बघूयात मग त्यांनी काय आन्सर दिलेला आहे, म्हणजे आपल्या याच्यामध्ये. तर बघा, आपण जे आत्ता उत्तर काढलेलं आहे, ते उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बघा, आलेलं उत्तर तेच आहे सेम 67. या स्टेप आहेत, काही फरक नाही. बघा इथं मी 6 चा काढला, 3969 म्हणजे 3969 तो आलाच नाही. मग हा येणार नाही म्हणजे हा दुसरा 100%. चला, पुढचा अजून एक एक्झाम्पल पाहूया. बघा, आपल्याला सांगता येतं 8464. सोपी कन्सेप्ट आहे समजून घेऊया. मग काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो बघा एकदा. चला यांचे गट बनवा. 84, 64. शेवटचा अंक 4 आहे. मग ज्याचा शेवटचा अंक 4 असेल, त्याचा स्क्वेअर रूट किती येईल कोण सांगतं तुमच्यापैकी पटकन? 2. एक तर 2 असेल किंवा दुसरा कोणता असेल? 8 असतो. हे 2 किंवा असतात. 8. 2 और 8 हे दोन्हीपैकी. आता मग 84 आहेत. चला 84 च्या जवळचा आपल्याला स्क्वेअर नंबर शोधायचा आहे. वर्गसंख्या शोधायची. ती आहे 81. मग 81 चं वर्गमूळ किती आहे? 9. चला मग या 9 वरती एकदा 92 मांडा आणि एकदा 98 मांडा. याचा वर्ग 92 चा वर्ग करून बघू. 2 चा स्क्वेअर आहे 4. या दोघांचा गुणाकार करा. 9 2 जा 18 आणि त्याची पुन्हा दुप्पट करायची आहे. ती म्हणजे 36 म्हणजे पुन्हा 3 कॅरी आला. 9 चा स्क्वेअर किती आला? तो आहे 81 आणि 3 84 म्हणजे मॅच होते का? 8464, 8464 म्हणजे याचा स्क्वेअर आलेला आहे 92. समजलं का आता? 90 90 98 कुठून आलंय? हां? 98 कुठून आलंय?
98 कुठून आलं म्हणजे? मग आपण काय पाहतोय तुम्ही? लक्ष कुठे आहे तुमचं? बघा आता अजून एकदा समजून सांगतो. आता 98 कुठून आले ते तुझ्या लक्षात येईल. 98 कुठून आलेलं नसते. ते घ्यायचं आहे आपल्याला. आपण 2 ऑप्शन मांडतोय. बघा अजून एकदा. हे पुसून घेतोय एकदा. म्हणजे लक्षात येईल 98 चा काय काय गंमत आहे. पहिलीच वेळेस बघितलं पाहिजे बारकाईने एकदम काय सांगतेत, काय नाही. हां, जरा बघावं लागतंय. व्यवस्थित लक्ष द्या. दिलेली संख्या काय करायची? बघा 3 अंक असतील तर पहिले इकडची 2 आणि इकडची 1 घ्यायची. 4 अंक असतील तर 2-2 चे गट करायचे. 8464 शेवटचा अंक 4 आहे. येणारं वर्गमूळ हे एकतर 2 चं येईल किंवा 8 चं येईल. ठीक आहे. मग आता मग आता इथं 84 आता ह्या गटाचं काम संपलं. त्यांना ह्या गटाचं काय मिळालं आपल्याला एकतर हा किंवा हा. हे 2 अंक मिळालेत आपल्याला. म्हणजे एक अजून फिक्स नाही कोणता वर्गमूळ निघणार आहे. मग याच्यावरून वर्गमूळ काढायचं आपल्याला. मग काय करायचंय? याच्या जवळची वर्गसंख्या शोधा. 84 च्या जवळची वर्गसंख्या आहे 81 जो की 9 चा स्क्वेअर आहे तो. म्हणजे 9 चा वर्ग आहे. मग हा 9 घ्यायचा आहे आणि या 9 वर एकदा 2 लावा आणि एकदा 8 लावा हे वरचे. मग आता कळालं का हे 98 कशामुळे आलेत तर. आता मग आता हे 2 संख्या मिळाल्यात आपल्याला म्हणजे एक तर ह्याचा जो स्क्वेअर रूट आहे, तो एक तर 92 असेल किंवा 98 असेल, माहीत नाही. मग आपल्याला यांचा स्क्वेअर बनवावा लागतोय, डबल. मग 2 चा स्क्वेअर आपण बघा 92 चा स्क्वेअर बनवूया. मग 92 चा स्क्वेअर जर हा एवढा आला, तर म्हणायचं याचा स्क्वेअर रूट हा आहे. नाही आला, तर म्हणायचं 100% 98 आहे. मग बघूयात करून. मग 2 चा स्क्वेअर किती आहे? 4. मग यांचा दोघांचा गुणाकार करा. 9 टू जा 18. 18 ची दुप्पट करायची ती झाली 36. 36 ला 6 लिहा. कॅरी आला 3. 9 चा स्क्वेअर किती आला? 81 आहे आणि त्याच्यात हे 3 ॲड करा. ते म्हणजे 84. मग ही संख्या हिला मॅच होती का? येस. तर ही मॅच होती म्हणजे याचा स्क्वेअर रूट किती आहे मग? 92 आहे. 98 येणार नाही. समजलं का? आता येस. ओके. चला एक शेवटचं गणित आपण या ठिकाणी घेऊ. उद्या 3 अंकाचा, 5 अंकाचा आणि 6 अंकाचा उद्या शिकूया. ठीक आहे. तर बघा आता. ही संख्या आहे आपल्याला ती म्हणजे 1521 याचा स्क्वेअर रूट शोधायचा आहे आपल्याला. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं 2 गट पाडा. एक घ्या 15 आणि एक घ्या 21. दिलेला अंक शोधा. म्हणजे दिलेली संख्या बघा एक शेवटचा अंक आहे त्याचा 1 म्हणजे ज्याचा बघा आता याचा 1 आहे ना, तर एक तर याचं वर्गमूळ किती येऊ शकतं? एकतर 1 येईल किंवा मग किती येईल? 9 येईल. बरोबर का नाही? आता हे तर कळालेलं आहे आपल्याला 1 किंवा 9 असणार. मग आता ह्या गटाचं काम संपलं. मग आता 15 बघा. 15च्या जवळची स्क्वेअर रूट नंबर आपल्याला म्हणजे स्क्वेअर नंबर शोधायचा आहे. तो किती आहे? 9. तो 9 आहे. 9. मग 9 चा स्क्वेअर रूट किती आहे? 3. मग इथं 81. 3 1 घ्या किंवा आणि एकदा 3 9 घ्या. मग यांचा दोघांचा याचा पहिल्या अंकाचा आणि दुसऱ्या अंकाचा दुसऱ्याचा काढायचाच नाही, पहिल्याचाच काढायचा. 3 1 चा 31 चा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. मग काय करावं लागेल? 1 चा स्क्वेअर 1 या दोघांचा गुणाकार 3 1 जा 3 आणि त्याची दुप्पट 3 2 जा 6 मग इथं 6 आणि 3 चा स्क्वेअर किती? 9 म्हणजे ही 961 झाली. ही मॅच होते का? नाही होत. नाही. म्हणजे हा याचा स्क्वेअर रूट नाही, तर याचा स्क्वेअर रूट आहे 31, 39. समजलं का आता? हां? ओके. तर अशा येस. पद्धतीनं आपण आज 3 अंकांनी व 4 अंकी संख्येचा म्हणजे स्क्वेअर रूट कसा शोधायचा, हे आपण पाहिलेलं आहे. सर्वांनी बारकाईनं समजून घ्या, लक्ष घ्या. ठीक आहे. अजून याची प्रॅक्टिस करा. हे आज जिथपर्यंत शिकवलंय मी, हे सगळं तुम्हाला काय करतो, टाकतो. तुम्ही आता त्याच्यावरती काय करायचं, जसं दिलंय मी सेम तेच बघा, प्रॅक्टिस करा. स्टेप लक्षात घ्या. ठीक आहे. त्या स्टेप तुम्ही लिहायच्या आहेत. थांबूयात या ठिकाणी. थँक सो मच. गुड नाईट गुड सर. नाईट.